गोष्ट अशी का जिथे जिथे आम्हाला जेव्हा पैशाची अडचण आर्थिक अडचण असू दे त्या ठिकाणी आम्हाला स्वामी त्या वेळेस आम्हाला मदतीसाठी धावून आले। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघता त्याचं नाव आहे नित्यरंग। तर मित्रांनो, आज आपण कुठं गेलेलो नाही आहे, आज आपण आपल्याच परिसरामध्ये आहोत, म्हणजे आपला परिसर म्हणजे रसायनी। तर आपल्या याच रसायन विभागामध्ये आपल्याला आलियामिली जागेमध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थांचा मठ इथं बांधण्यात गेलेला आहे। तर आपल्या परिसरामध्ये हा स्वामी समर्थांचा मठ आपल्याला कुठंच इथं बघायला भेटत नव्हता। तर आज या मठाची म्हणजे 2 दिवस कार्यक्रम आहे। आज आपली इथं पूर्ण अशी शोभायात्रा वगैरे निघणार आहे आणि उद्या आपल्याला इथं म्हणजे आपला प्राणप्रतिष्ठा वगैरे होणार आहे। तर आजचा ब्लॉग आपण पूर्ण कव्हर करणार आहोत। आजची तारीख आहे 9 आणि 9-10ला आपल्या इथं पूर्ण असा प्रोग्राम आहे। तर मित्रांनो, ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे। तुम्हाला माहिती, जेवणाची जी सोय वगैरे कशी आहे आणि आपली ती शोभायात्रा वगैरे कशी निघते एकदम थाटामाटात, तर ती तुम्हाला इथं बघायला भेटते। तर ब्लॉगमध्ये नवीन असेल तर आताच लाईक करून ठेवा आणि आता सबस्क्राईब करून ठेवा। मस्तपैकी आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवा। तर मित्रांनो, ही जी कमान बघतो ना, ही आपली कमान मोपाड्याची कमान आहे, जी मेन मार्केटची कमान आहे। इथनं तुम्ही सरळ गेला ना तर तुम्हाला इथं छत्रपती शिवाजी महाराजांची तुम्हाला शाखा बघायला भेटेल आणि नंतर तिथून सरळ पुढं आल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायत बघायला भेटेल। तर मित्रांनो, आपल्याला राईट साईडला ग्रामपंचायत इथं दिसते आणि जस्ट त्याच्या समोरनं आपण जर लेफ्ट साईड मारला ना, हा आपल्याला विष्णू देवस्थान आपल्या इथं बघायला भेटतं। हा आपला गणपती मंदिर आहे आणि जे इथनं आपण आत पुढं गेलो ना तर इथनं पूर्ण आपल्याला राईट मारायचं आहे। इथनं आलो तर असं आपल्याला इथनं राईट मारायचं आहे आणि या ठिकाणावरनं आपल्याला एकदम सरळ गेलो ना तर आपल्याला स्वामींचं इथं मंदिर दिसेल। आपण इथनं या ठिकाणापासून ना एकदम असं सरळ जायचं आपल्याला। आणि तुम्ही जर कुणाला विचारलं ना तरी पण आपल्याला ते सांगतील की स्वामी समर्थांचा मठ कुठे। तर चला आता ब्लॉग आपण पुढं करूयात आणि जाऊयात आता स्वामीच्या मठामध्ये। तर मित्रांनो, आता ह्या आपल्याला बाहेरचा पाठ आपल्या इथं बघायला भेटतं। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं इथं या LED स्क्रीनवरती लिहिलेलं आहे। आणि हो सगळं आपला बाहेरचा पाठ आहे, किती सुंदर आपल्याला इथं मंदिर बघायला भेटतं। आणि हो सगळं आजूबाजूचं आपल्याला इथं सगळं परिसर इथं बघायला भेटतं आहे। खूप मोठी आपल्याला इथं जागा बघायला भेटते मित्रांनो आणि एकदम स्वच्छता इथं एकदम राखलेली। आपल्याला इथं डस्टबिन वगैरे सगळं, पाण्याची टाकी वगैरे सगळी इथं सोय झालेली आहे। आता आपल्याला इथं हवन वगैरे झालेलं इथं, म्हणजे आपलं सगळं जोडपं वगैरे इथं बसलेलं। आणि हा स्वामींचा जो आतला जो गाभारा आहे तो गाभारा आपल्याला या अशा प्रकारे आपल्या इथं बघायला भेटणार आहे। आणि हा आपल्या स्वामींचा जो मंदिराचा जो कलश आहे हा आपल्याला इथं बघायला भेटतं आहे। आणि ह्यो आपल्याला इथं गाभाराचा आतला जो इंटेरियर पार्ट आहे आपल्याला इथं बघायला भेटतं। आणि इथं आपले स्वामी समर्थ महाराज इथं विराजमान होणार आहेत उद्या। तर इथं बघा आपल्याला असं इंटेरियर इथं बघायला भेटतं आहे। आणि हो सगळा बाहेरचा पार्ट बघा, किती आपल्याला सुंदर इथं मंदिर इथं बघायला भेटतं आहे। तर दादा, मी तुला सगळ्यात पहिले हा प्रश्न विचारील, जो आपल्या या विभागामध्ये आपण असं कधी मंदिर बघितलं नाही, तर या मंदिर बांधण्याचा संकल्प आपल्या डोक्यामध्ये कुठून आला आणि ही एवढी सुंदर जागा आपल्या इथं बघायला भेटते, या जागेचं वैशिष्ट्य सांगा आणि पुढचं आपल्याला माहिती पण सांगा सगळी। नमस्कार। प्रथम तर श्री स्वामी समर्थ। तर हा मठ एक प्रकारे आपण संकल्प नाही बोलू शकत। हा आमच्याच एका गावातल्या म्हणजे आमच्याच एका ग्रुपमधल्या मुलाचा हा नवस होता। हा पळकरीला केलेला नवस आहे। तर आमच्या मठाचे काही नियम आहेत, तर आम्ही तो नाही सांगू शकत का आम्ही काय नवस केलं वगैरे। पण याची सुरुवात अशी झाली का हा नवस तो जिथे बोलला त्याचा जेव्हा तो नवस पूर्ण झाला तेव्हा त्याने असं सांगितलं का स्वामी, माझं जर असं काम झालं तर मी तुम्हाला आमच्या गावात घेऊन येऊ। तर त्याने त्याच्या मित्राला सांगितली ही गोष्ट। तर त्या मित्राने त्याच्या कुटुंबात चर्चा वगैरे केली। तर तो कुटुंब शिंदे कुटुंब म्हणून आहे। तर त्या शिंदे कुटुंबांनी आपल्याला ही जागा दान केली मठासाठी। तर त्यानंतर ठरलं की इथे आपण मठ बांधायचं वगैरे। तर सुरुवात तर पहिले आपण फक्त जोत्यापासून केली ती, पण तेव्हा विचार नव्हता केला होता का एवढं सुंदर हे मंदिर बनेल, एवढी जागा ही सुशोभित होईल म्हणून। तर नंतर अशी जवळजवळ मला तर वाटतं या मंदिराची 100% की 60% जी मदत आहे ती गुप्तदानातून आलेली आहे आपल्याला। कोणी म्हणजे नाव असं पुढे येऊन दिलं नाही। बहुतेक जणांनी तरी नाव गुपितच ठेवलं आहे। तर आज तुम्ही बघू शकता हा आपला जो मठ आहे तो आज कुठल्या रूपास आला आहे। हा जरी संकल्प पूर्ण मुलांचा असेल, या ग्रुपचा असेल, तरी पण मी तुम्हाला सांगू इच्छितो हा फक्त ह्या ग्रुपच्या वतीने नाही तर ह्या संपूर्ण ह्या गावाने ह्या मठासाठी हातभार लावला आहे। संपूर्ण गाव नाही बोलू शकत, आपण हा संपूर्ण रासायनिक परिसर यासाठी झटत आहे।
आणि अजून एक गोष्ट अशी का जिथे जिथे आम्हाला जेव्हा जेव्हा पैशाची आर्थिक अडचण असू दे वस्तूची काय मदत असू दे त्या ठिकाणी आम्हाला स्वामी त्या वेळेस आम्हाला मदतीसाठी धावून आलेत. आपण बोलतो ना आपण फक्त नाम मात्र आहोत पण हे सगळं तर फक्त स्वामीनेच करून घेतलंय. आपण फक्त एक निमित्त आहोत. आपण फक्त एक निमित्त मात्र आहोत पण बाकी सगळं हे जे तुम्ही आज बघताय हे मठ उभं राहिले हे फक्त स्वामींच्या आशीर्वादाने उभं राहिले. खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसाद ठेवण्यात आलाय. तरी सर्व भाविक भक्तांना हे आमच्या श्री स्वामी समर्थ मठ आळींबिलीच्या वतीने नम्र विनंती की आपण सर्वांनी या स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा व सर्वांनी महाप्रसादासाठी यावे. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 मित्रांनो इथं बघा आपल्याला आजची जेवणाची सोय इथं बघायला भेटते. सगळं ते टोप वगैरे इथं भाजी वगैरे आपल्याला बनवली गेलेली आहे आणि इथं सगळी भाजी चिराचं वगैरे काम चाललेलं आहे. ही सगळी आपली मंडळी आहे. तर आता आपण यांना विचारूयात की आजचं जेवणाचं सोय यांनी कशी केलेली आहे आणि काय काय जेवणासाठी बनवलं आहे आणि किती लोकांसाठी बनवलं आहे. तर हे आपण आज यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आपण तुम्हाला हे मंदिराची सगळी तुम्हाला माहिती भेटलेली आहे. तर आता आजचा पुढचा कार्यक्रमाची सोय आपण बघूया. तर जेवणाची वेळ कशी काय आपल्याला इथं बघायला भेटते. तर बघत राहा. तर चला. तर दादा मी सगळ्यात पहिले तुम्हाला विचारतो की आजच्या जेवणाची सोय तुम्ही या कशी पद्धतीने तुम्ही पार पाडणार आहोत आणि किती लोकांचं आपल्याला जेवण बघायला भेटते ते तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगा. आजचा कार्यक्रम आहे जो स्वामीच्या मठाचा त्याच्यासाठी आज जो अन्नदान आहे तो सर्वमतीच आहे. त्याच्यानं आजच्या जेवणात जे भात आणि जे होणार भाजी ते कम से कम 1,500 ते 2,000 लोकांचं जेवण आहे म्हणजे आजच्या दिवसासाठी. आणि सर्व भाविकांना असं आहे का महाप्रसादासाठी पूर्ण वेळ देऊन मठात येऊन दर्शन घेऊन पूर्ण महाप्रसादाचा लाभ घ्यावा. आणि हीच जो उद्याची आपण दिवसाची हेच आहे म्हणजे उद्या जर कम से कम 2,500 ते 3,000पर्यंत लोकांचं जेवण आहे. 2,500 ते 3,000 लोकांचं जेवण उद्या दुपार संध्याकाळी दोन्ही टायमाचा. त्यानुसार प्रत्येक भाविकांनी याचा लाभ घ्यावा. मित्रांनो इथं बघा आपल्याला सगळे असे कलश वगैरे घेताना आपल्या इथं सगळ्या बायका इथं दिसतात एका साडीमध्ये आपल्याला. खूप आपल्याला सुंदर इथं आता दृश्य इथं बघायला भेटतंय. मूर्ती आपल्या आलेली आहे आणि स्वामींची गाडी पण आलेली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्वामी इथं विराजमान दिसतील. आता तीच मिरवणूक आता चालू होणार आहे. तर आतापर्यंत तुम्ही ढोल ताशे वगैरे सगळा बघितलेला. आता पुढची मजा तर आता थोड्या वेळेला जाणार आहे. तर मस्तपैकी ब्लॉग कंटिन्यू ठेवा आणि लाईक नसेल की तर लाईक करून ठेवा, सबस्क्राईब देखील करून ठेवा. तर मित्रांनो हे बघा आता आपले स्वामी समर्थांची इथं गाडी आलेली आहे. म्हणजे याच गाडीमध्ये आपल्याला इथं स्वामी समर्थ महाराज इथं बसलेले दिसतील आपल्याला. तशी फुल आपल्याला इथं सजवली गेलेली आहे पालखी गाडी.
तर मित्रांनो जसं की तुम्हाला बोललेलो आपल्या या रथामध्ये आपल्याला कलश बघायला भेटतं आहे. हे बघा आपल्याला एकदम असं सोनेरी कलरचा आपल्याला इथं बघायला भेटतं आहे कलश. आणि आहे का दादा पादुका आहेत का स्वामींचे? तर मित्रांनो बघा आपल्याला स्वामींच्या पादुका देखील इथं बघायला भेटतात. नाव सांगितलेलं आहे आणि मस्तपैकी श्री स्वामी समर्थ महाराज की तर मित्रांनो इथं बघा आपल्याला स्वामींचा कलश आलेला आहे स्वामींच्या मंदिराचा. दोन आहेत तर मित्रांनो आता विषय असा आहे की आता आपल्या स्वामींची मूर्ती आणि स्वामींचा जो मंदिराचा कलश आहे तो आपल्या मंदिरामध्ये आलेला आहे. तुम्ही आता बघितलंच असाल. तो पुढची गोष्ट होणार आहे ती आपल्या स्वामींची जी मूर्ती आहे ना ती आपल्याला ते पाण्यामध्ये अशी ठेवली जाणार आहे. नंतर मग ते आपण धान्यामध्ये पण टाकणार आहेत म्हणजे धान्यामध्ये पण ती मूर्ती ठेवली जाणार आहे. तर मी जसं आता पंडिताशी विचारून झालेलं आहे सगळा. तर आता ते सीन आपल्याला देखील इथं बघायला भेटणार आहे. तर लाईक नसेल केलं तर लाईक करून ठेवा आणि सबस्क्राईब देखील करून ठेवा. त्याची पुढची प्रोसेस पण अजून खूप बाकी आहे. तर मस्तपैकी आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवा. तर मित्रांनो इथं बघा आपले स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती आहे ती आता आपल्या खाली काढली गेलेली. आता बघा आता आपली सगळी पोरं इथं कसली एकदम मेहनत करतात बघा. मित्रांनो इथं बघा जो पैशाचा पाणी आहे ना तो आपल्या स्वामींच्या याच्यावर पडणार आहे बघा. तुम्हाला दाखवतो बघा.
तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग. तर ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तर असे कंटेंट आपल्याला या चॅनलवर भेटणार आहेत. तर आता आपले अजून ब्लॉग येणार आहेत, म्हणजे पालखी वगैरे आपल्याला सगळा सुरूच आहे आपला. तर सगळा शेड्यूल आपला फिक्स आहे. तर आता रोजचे आपल्याला इथं ब्लॉग बघायला भेटणार आहेत. तर लाईक नसेल की तर लाईक करून ठेवा, सबस्क्राईब देखील करून ठेवा. तर मस्तपैकी आपलं चॅनल बघत राहा.